हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुगाची उसळ बनवणार आहोत। मुगाची उसळ करण्यासाठी येथे मी मोड आलेले 1 वाटी मूग घेतलेले आहेत। मुगाची उसळ करण्यासाठी येथे मी मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो पण बारीक कट करून घेतला आहे। 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। थोडं आलं किसून घेतलं आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर येथे मी बारीक कट करून घेतली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। पॅनमध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेत आहे, अर्धा चमचा जिरे। आता यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेऊ। याला चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा 2-3 मिनिटांनी पाहू शकता कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घेऊया। याला आपण 1 मिनिट चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घेत आहे आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊ। याला चांगलं परतून घेऊया। टोमॅटो पण चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये मूग घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेत आहे। याला चांगलं परतून घेऊ आणि यावर झाकण ठेवून कमी गॅस फ्लेमवर याला शिजवून घेऊया। सात 8 मिनिटं येथे मी कमी गॅस फ्लेमवर मूग चांगले शिजवून घेतले आहेत। आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊ। थोडी हळद घालून घेत आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घेऊ शकता। यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे। यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। सुरुवातीला पण यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। आता याला चांगलं परतून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर याला अजून शिजवून घेऊया। 5-7 मिनिटं झाली आहेत। आता आपण चेक करून घेऊ। बघू शकता मुगाची उसळ आपली बनून तयार आहे। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया। बघू शकता टेस्टी अशी मुगाची उसळ खाण्यासाठी तयार आहे। आता सर्व करून घेऊ। झटपट बनवलेली टेस्टी अशी मुगाची उसळ खाण्यासाठी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।